कशासाठी? अहो घालण्यासाठी. एवढा मोठा विचार कशाला करता? कोणी आपल्याला भेट कशाला देते? वापरण्यासाठी ना, की कपाटात ठेवण्यासाठी? वापरण्यासाठी. ज्याप्रमाणे ही वस्त्र आपण घालतो, येशू ख्रिस्त पाप विरहित होता, त्याला देवानं वधस्तंभावरती आपल्यासाठी पाप असं ठरवलं. काय झालं? वधस्तंभावरती काय झालं? जो पाप विरहित होता, ज्यानं पाप जाणलंच नाही, त्याला देवानं वधस्तंभावरती पाप असं ठरवलं, जेणेकरून जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये न्यायी पण गणलं जावं. काय झाली वधस्तंभावरती? अदला बदल. माझं पाप त्यानं घेतलं आणि त्याचं न्याय पण मला दिलं. हालेलुया. मग जर पाप गेलं तर पापामुळे माझे शाप पण गेले, कारण पापाचे परिणाम शाप आहेत. शापाचे परिणाम आजार आहे, आजाराचा परिणाम मरण आहे, देहाचं मरण, आणि शेवटलं मरण म्हणजे नरकातलं मरण. म्हणजे हा 5 गोष्टी माझ्या प्रभूनं वधस्तंभावरती माझ्यासाठी घेतल्या आणि त्याच्या बदल्यात मला 5 गोष्टी दिल्या. कोणत्या? पहिली गोष्ट, माझं पाप घेतलं, त्याचं न्यायी पण मला दिलं. त्या न्यायीपणामुळे मी आशीर्वादित झालो. माझे शाप त्यानं घेतले, त्याचे आशीर्वाद त्यानं मला दिले. बरोबर का? तिसरी गोष्ट कोणती? आजार आणि कमतरता. त्यानं माझे आजार वाहिले. त्याला बसलेल्या मारांच्या बळाने मी निरोगी झालो आहे. त्यानं त्याचं आरोग्य मला दिलं. नाही पण मिळालं, आशीर्वाद मिळाले, त्याचं आरोग्य मला मिळालं आणि भरपुरी मला मिळाली. मला जीवन मिळालं आणि मला देवाचं राज्य मिळालं. कसं काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे. आपण काय केलं? ह्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्याला पांघरलं. त्याचं वस्त्र आपण घेतलं, त्याची भेट आपण घेतली. भेट स्वीकारली नसती तर आपल्याला काही मिळालं नसतं. बाहेरच्या जगातल्या लोकांना या गोष्टी का मिळत नाहीत? देवानं तर दिलेल्या आहेत, दिल्यात की नाही, पण ते घेत नाहीत. ज्यांनी घेतल्या, ज्यांनी त्याला स्वीकारलं, त्याला देवाने त्याचे मुलगे पुत्र होण्याचा अधिकार दिला. आणि ज्यांनी घेतलं नाही त्याला काही मिळालं नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक कामासाठी आपण वेगवेगळे कपडे घालतो की नाही? स्वयंपाक करायचा असेल तर आपण कसे कपडे घालतो? पांढरे कपडे घालून करतो, ठेवणीतले कपडे घालतो, किमती कपडे घालतो. शेतात जाण्यासाठी घालतो का? म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळं वस्त्र आहे. इथे येण्यासाठी कसे कपडे घालतो? शेतातले, घरचे. कोणते कपडे घालतो इथे येण्यासाठी? चांगले कपडे घालतो. म्हणजे जसे आपण कपडे घालतो तसे आपण वागतो, किंवा जसे आपण वागतो त्यासाठी आपण कपडे घालतो. म्हणजे कपड्यावरती सगळं काही आहे की नाही? कपडे घातले नाही तर बाहेर जाऊ नाही. काय म्हणतील लोक? वेडा. मग आता देवाच्या राज्यात कपडे घातले नाही तर काय म्हणतील लोक? देवदूत काय म्हणतील? काय म्हणतील? हो सांगा. वेडा आहे, ह्याला देऊन सुद्धा या कपडे घालत नाही. किंवा बालक आहे, वेडा तरी आहे किंवा बालक तरी आहे. कारण बालकाला काय प्रश्नच नाही आहे त्याला कपडे घाल किंवा नको घालू, त्याला काय फरक पडत नाही. त्यामुळे वस्त्राबद्दल ह्या वचनांमध्ये बरंच काही लिहिलेलं आहे, आणि ते आहे न्यायीपणाचं वस्त्र.
जे ख्रिस्ताच्या न्यायीपणाचं वस्त्र त्याने तसंच्या तसं आपल्याला दिलेलं आहे. मग जर घातलं नाही तो प्रॉब्लेम आपला आहे. पोलिसाला आपण कसे ओळखतो? तो पोलीस आहे की नाही? पोशाखावरून. न्यायाधीशाला कसं ओळखतो? वकिलाला कसं ओळखतो? डॉक्टरला कसं ओळखतो? सैनिकाला कसं ओळखतो? मंत्र्याला कसं ओळखतो? मिलिटरीतल्या माणसाला कसं ओळखतो? नाही. म्हणजे माणसाची ओळख कशावरून होते? कशावरून? त्याच्या कामाची ओळख कशावरून होते? पोशाखावरून. मग आपल्या कामाची ओळख कशावरून होते? ख्रिस्ताला घातलेलं आहे की नाही हे आपल्या कामावरून दिसतं. हालेलुया. मग जर न्यायीपणाची वस्त्र घातलेली असेल तर माझं काम कसं असेल? कसं असेल? असेल की नाही? प्रत्येक वस्त्राची किंमत आहे की नाही? तुम्ही बाजारात जाता, मुंबईला जाता, वस्त्र खरेदी करता, नाही का? प्रत्येक वस्त्राची किंमत आहे, साडीची किंमत आहे, शर्टची किंमत आहे. 200 रुपयापासून 2 लाखापर्यंत करोडोचे पण आहेत, सोन्याची पण वस्त्र आहेत, नाही? म्हणजे प्रत्येक वस्त्राला किंमत आहे की नाही? मग न्यायीपणाच्या वस्त्राची किंमत काय? जे येशूनं आपल्याला फुकटवारी दिलं आहे, ती फुकटवारी दिलं आहे पण ते किमती आहे. एक गोष्ट मला समजते की जे किमती आहे, जे फुकटवारी मिळालं आहे त्याची आपण किंमत करत नाही. फुकट जे मिळतं ना त्याची किंमत आपण करत नाही. आपण त्या वस्त्राची किती किंमत करतो की असं तुच्छ लेखतो? घाणेरडी कामं करण्यासाठी काय करावं लागतं? घाणेरडी वस्त्र घालावी लागतात. मग पाप करण्यासाठी कोणतं वस्त्र घालावं लागतं? बोला. घाणेरडं. आणि चांगली कामे करण्यासाठी कोणतं वस्त्र घालावं लागतं? येशूचं वस्त्र, जे किमती आहे. आणि प्रभूने सांगितलंय ते काढू नका, घाला. काय करा? घाला. ही वस्त्र जुनी होतात, 2 वर्ष वापरा, 3 वर्ष वापरा, ही वस्त्र जुनी होतात की नाही? पण ते ख्रिस्ताचं वस्त्र असं आहे की दिवसेंदिवस नवीन होत जातं. त्याला ते जुनं होत नाही. जेवढं तुम्ही वापराल तेवढं त्याला चकाकी मारते. हालेलुया. आणि त्या वस्त्राशिवाय आपल्याला बापासमोर, देवासमोर जाताच येत नाही. बघा जाऊन, आपल्या स्वतःच्या न्यायीपणाने आपण बापासमोर जाऊ शकत नाही. तुम्ही सांगाल मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं म्हणून माझी प्रार्थना ऐक. तो म्हणतो नाही, ते तुझं न्यायपण तू माझ्याजवळ घेऊन आलास, त्यामध्ये मला संतोष नाही. माझं न्यायपण तू घे, कारण तुझं न्यायपण फाटक्या चिंध्याप्रमाणे, विटाळाच्या कपड्याप्रमाणे आहे. तू माझ्या पुत्राला पांघर आणि माझ्याजवळ ये, मी तुझी प्रार्थना ऐकेन. त्याच्याशिवाय मला प्रार्थना करता येत नाही. ते वस्त्र पांघरल्याशिवाय मला प्रार्थना करता येत नाही. त्याची पवित्रता पांघरल्याशिवाय मला देवासमोर जाता येत नाही. किमती आहे ना? आपण जपतो का? दरवेळेला आठवण करतो का? आपल्याला कसं माहीत पडतं की आपण वस्त्र घातली आहेत की नाही घातली? ही वस्त्र आपल्याला कशी माहीत पडतात मी घातली आहे की नाही घालते? बोला. समजा तुम्ही डोळे बंद केले आणि तुम्हाला सांगितलं तू शर्ट घातलंय की नाही घातलं मला सांग, तर काय होईल? सांगू शकू की नाही? हां, कसं? मी असं करेन, घातलंय की नाही? हां घातलंय. मग प्रभूचं वस्त्र घातलंय की नाही कसं माहीत पडेल? माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या विश्वासावरून.
नाही का? देहाचे जे अवयव आहेत त्यामुळे आपल्याला समजतं, स्पर्शानं समजतं, डोळ्यानं समजतं, हात लावून चाचपून आपण पाहतो घातलंय की नाही. त्याप्रमाणे विश्वासानं समजतं मी घातलंय की नाही. विश्वास हा आंतरिक माणसाचा इंद्रिय आहे. त्यामुळे मला माहीत आहे मी घातलंय की नाही. हालेलुया. बघा, विनायक दादा आपले शिक्षक आहेत की नाही? का ते शिक्षक आहेत म्हणून शिकवतात की शिकवतात म्हणून शिक्षक आहेत? बोला. हां, शिक्षक आहेत म्हणून शिकवतात. मग आपण न्यायीपणाची कामे का करतो? चांगली कामे का करतो? कारण मी न्यायी आहे, न्यायी ठरवलं आहे म्हणून. मी न्यायी शिकवण्याची कामं करतो म्हणून न्यायी झालो नाही. उलटं नाही करायचं. मला प्रभूनं न्यायी ठरवलेलं आहे, त्याचा पुत्र ठरवलेला आहे म्हणून मी न्यायीपणाची कामं करतो. मी न्यायीपणाची कामं केली म्हणून मी प्रभूकडे जाऊन न्यायी ठरणार नाही. उलटं होणार नाही. डॉक्टर ऑपरेशन करतो म्हणून तो डॉक्टर आहे का? तो डॉक्टर आहे म्हणून ऑपरेशन करतो. मग असंच देवाने मला त्याचा पुत्र केला आहे म्हणून मी न्यायीपणाची कामं करतो. मी मला पाप करवत नाही. हा स्वभाव. न्यायीपण काय आहे? स्वभाव आहे की देवानं मला त्याचा स्वभाव दिलेला आहे. हालेलुया. त्यानं माझी पापच घेतली नाही, माझी पापच वाहिली नाही, तर त्याच्या पुत्राचं जीवन, त्याच्या पुत्राचा स्वभाव, त्याच्या पुत्राचं न्यायपण आणि पवित्रता मला पांघरलेली आहे. त्यामुळे असं लिहिलेलं आहे की आपण उघडे सापडू नये म्हणून वस्त्र पांघरलेले असावे. काय लिहिलं आहे बघा, 2 कोरिंथियर 5:3. आपण उघडे सापडू नये. दुसरा कोरिंथियर 5वा अध्याय वचन 3. पान नंबर 1397. 2 कोरिंथियर 5वा अध्याय 3रं वचन. असे की वस्त्र पांघरल्यामुळे आम्ही उघडे सापडणार नाही. हां, वस्त्र पांघरल्यामुळे. कोणते वस्त्र? ख्रिस्ताचं वस्त्र. आम्ही पांघरल्यामुळे उघडे सापडणार नाही. आताही नाही आणि मेल्यावरही नाही. त्यामुळे मरणाची भीती नाही. ज्यानं वस्त्र पांघरलं आहे त्याला मरणाची भीती नाही. किती चांगलं आहे ना. हालेलुया. बघा, हे वस्त्र आहे, त्याचा रंग कोणता आहे? ख्रिस्ताच्या वस्त्राचा रंग कोणता आहे? कोणी म्हणेल पांढरा, कोणी म्हणेल किरमिजी, कोणी म्हणेल जांभळा, कोणी म्हणेल काय. ख्रिस्ताच्या वस्त्राला सगळे रंग आहेत आणि हे रंग दिसणारे नाहीत, तर स्वभाव आहेत. काय आहेत? स्वभाव. बघा, इस्रायलाने आपला मुलगा योसेफ ह्याच्याकरता एक जगा दिलेला ना. त्याचा तो आवडता मुलगा होता. कोणत्या रंगाचा जगा होता? हां, रंगबिरंगी. बघा, प्रारंभ 37 वचन 3. ह्या कपड्याला कसे रंग आहेत ते आपण आज पाहणार आहोत. पान नंबर 53. प्रारंभ 37वा अध्याय वचन 3. आणि इस्रायलाने आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती केली, कारण हा त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता आणि त्याने त्याच्यासाठी रंगारंगाचा झगा केला. इस्रायलाने आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती केली. मी म्हणेल प्रभूने माझ्यावर अधिक प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. केली की नाही प्रियानो प्रीती देवानं आपल्यावरती? काय लिहिलंय? देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सर्व काळाचं जीवन प्राप्त व्हावं, त्यानं न्यायीपणाची वस्त्र लिहिलेलं व्हावं.
तर मरणाला भिवू नये. केली की नाही प्रीती? मग सांगा, मी सर्वात प्रिय पुत्र आहे देवाचा. हां, हालेलुया. कारण तो आपल्याला त्याच्या प्रिय पुत्रामध्ये पाहतो. त्याचा प्रिय पुत्र कोण? मग जर मी त्याला धारण केलेलं आहे तर देवाला कोण दिसतो माझ्यामध्ये? येशू. मग आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा कोण प्रार्थना करतं? येशू. मग येशूच्या नावात आपण प्रार्थना का करतो? कारण मी नाही तर तुझ्या पुत्राच्या द्वारे मी तुझ्याजवळ येतो. माझ्याजवळ तेवढी ताकद नाही, माझ्याजवळ तेवढी पवित्रता नाही, माझ्याजवळ तेवढं न्यायपण नाही, पण तुझ्या पुत्राच्या न्यायपणात, तुझ्या पुत्राच्या पवित्रतेत, तुझ्या पुत्राच्या नावानं मी मागतो. म्हणून तो ऐक आणि मान्य कर. आणि ती मान्य केली जाईलच जाईल. हालेलुया. कारण येशूने आपल्याला वचन दिलेलं आहे, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. फक्त तुम्ही माझ्यामध्ये राहा. कुठे राहा? माझ्यामध्ये. म्हणजे काय? मी कुठे आहे? ह्या कपड्यांच्या मध्ये आहे की नाही, की कपड्यांच्या बाहेर आहे? मग येशू काय म्हणतो? तुम्ही माझ्या न्यायीपणाच्या वस्त्रामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझं न्यायीपण तुमच्यामध्ये राहील, आणि मग तुम्ही बापाजवळ जे काही मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. हे प्रार्थनेचं गुज आहे. आपण अधिक बडबड केली म्हणून देवानं ऐकलं असं नाही. आपण अधिक रडलो म्हणून देवानं ऐकलं असंही नाही. येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण धैर्याने त्याच्या राजासनाजवळ जाऊन त्याची कृपा आणि दया प्राप्त होते आपल्याला त्याच्याद्वारे. आमेन. हालेलुया. बघा, हे रंगारंगाचं वस्त्र होतं. काय लिहिलं आहे बघा, कसं होतं रंग. हा त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता आणि त्याने त्याच्यासाठी रंगारंगाचा ड्रेस केला होता, जगा केला होता. अनेक रंग होते त्याला. कसं दिसत असेल ते? भारी दिसत होतं ना. कारण त्याचे भाऊ त्याच्यावरती मग द्वेष करू लागले. कारण त्याला मस्त जगा दिलेला त्यांना दिला नाही, त्यालाच दिलेला. जर न्यायपणाचं वस्त्र आपण पांघरलं, येशू ख्रिस्ताला पांघरलं, तर लोक आपल्याला हार घालतात काय? बाप्तिस्मा घेतल्यावरती, प्रभूच्या प्रार्थनेला आल्यावरती लोक हार घालतात का हो? आपली मिरवणूक काढतात का? नाही, धिंड काढतात. काय काढतात? धिंड. तसंच झालेलं. योसेफाचा पण द्वेष केला, पण त्याने सोडलं नाही. हालेलुया. बघा, हा रंगारंगाचं म्हणजे काय? ह्याचं उत्तम उदाहरण कलोसीकराच्या पत्रात पौल आपल्याला देत आहे की हा स्वभाव काय आहे, न्यायीपणाचा स्वभाव काय आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताला पांघरतो तेव्हा कोणकोणते स्वभाव, कोणकोणती फळं आपल्यातून दिसून येतात. हा रंग कोणता आहे? फळं, आत्म्याची फळं. काय? बरोबर की नाही? आत्म्याची फळं कशी आहेत? एकाच आत्म्याद्वारे आलेली आहेत की नाही? मग जी न्यायीपणाची फळं आहेत ती कशामुळे आलेली आहेत? ख्रिस्ताच्या न्यायीपणाच्या द्वारे ती माझ्यातून दिसून येतात. बघा, कलोसीकरांचं पत्र अध्याय 3. एक पासून आपण वाचू. पान नंबर 1426. कलोसीकरास पत्र 3 अध्याय वचन 1. वरल्या गोष्टींकडे चित्त लावण्याविषयी बोध. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आमचे जीवन जो ख्रिस्त तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला. आपलं ख्रिस्ती जीवन सुरू कधी झालं? जितक्यांनी तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे तितक्यांनी तुम्ही ख्रिस्ताला पांघरलेलं की पांघरणार आहात?
गलती करास 3:27 काय म्हणतं? जितक्यानी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यानी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. म्हणजे काय? ख्रिस्ताचे गुण त्यांच्यामध्ये आहेत, पण ते वापरले जात नाहीत, किंवा ते वस्त्र त्यांनी ठेवून दिलेलं आहे, किंवा त्यांनी ते वस्त्र पांघरलेलं आहे, त्यांना माहीत नाही. ते बालकासारखे आहेत, कसेही राहतात. पण तरुण जो आहे, जो वयात आलेला आहे, त्याला माहीत आहे मी कोणाला पांघरलेला आहे. हालेलुया. वचन 2, वरील गोष्टीकडे चित्त लावा. कुठे लावायचं? वरील गोष्टीकडे. वरील म्हणजे आकाशाकडे रोज बघत राहायचं का? उठल्यावर आकाशाकडे बघायचं. कुठे बघायचंय? कुठे आहे देवाचं राज्य? तुमच्यामध्ये, तुमच्या बरोबर आहे. तिथे तुम्ही लक्ष लावा की मी कोणाला पांघरलेला आहे, मी कुणाचा आहे? मी ख्रिस्ताचा आहे. मी ख्रिस्ताचा शिष्य आहे. मी त्याला त्याला पांघरलेला आहे. हे लक्षात ठेवतो का आपण? आपण विसरतो ना? विसरतो की नाही? हालेलुया. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. आपण मेलो की नाही? कधी मेलो? पण आपण विसरतो मी मेलोय असं ना. आपल्यातला मी जागा होतो, पण रोज मारायचंय. पौल म्हणतो मी रोज मरतो. हालेलुया. रोज आठवण करायची की बाप्तिस्मा घेतल्यावर मी काय सांगितलेलं प्रभूला, कोणतं वचन दिलेलं, की मेलो तरी मी तुझा असेन, मेलो तरी मी तुझ्यावर प्रेम करीन, मेलो तरी मी तुला सोडणार नाही. सांगितलेलं की नाही? हालेलुया. वचन 4, आमचे जीवन जो ख्रिस्त तो तेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. जर मी त्याला पांघरलेलं आहे तर तो येईल तेव्हा मला भीती वाटणार नाही, मी जागा असेन. त्यासाठी लिहिलंय तुम्ही न्यायीपणास जागे राहा, न्यायीपणास जागे व्हा, झोपू नका. झोपलो तरी त्याला पांघरून झोपा, उठलो तरी त्याला पांघरून उठा. त्याला सोडायचं नाही, त्याची आठवण ठेवायची. वचन 5, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे, यांना तुम्ही जीवे मारा. पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे. ही मूर्तीपूजा काढली का आपण दगडाच्या, लाकडाच्या, कागदाच्या मूर्त्या काढून टाकल्या की नाही? आपल्याला वीट येतो त्या गोष्टींचा, आपण करत नाही. परंतु ह्या गोष्टींचा वीट येतो का आपल्याला? ह्या पण मूर्तीपूजा आहेत. त्या मूर्तीपूजा बाह्य होत्या, मूर्त्या आपल्यामध्ये होत्या का? पण ह्या मूर्त्या मध्ये आहेत, ह्या काढल्या. हालेलुया. त्याला पांघरायचं, रोज पांघरायचं. ह्या मूर्त्या आपोआप बाहेर जातील. कारण अंधाराचा प्रकाशाशी काय मेळ, मूर्तीचा पवित्र स्थानाशी काय मिलाफ. जर मी त्याला पांघरलं ते आपोआप बाहेर जातं. पण मी त्याचं वस्त्र बाजूला ठेवून दिलं ते ह्या गोष्टी आपोआप मध्ये येणार. हालेलुया. यामुळे आज्ञाभंगांच्या संतानावर देवाचा क्रोध येतो. जर मी त्याला पांघरलं नाही तर मी क्रोधाच्या ठाई असतो, माझ्यावर क्रोध असतो. कारण मी देवाच्या भेटीचा अपमान करतो. देवानं मला फुकटवारी दिलं आहे ते मी तुच्छ लेखतो, त्याची काळजी घेत नाही. ते फुकटवारी आहे. देवाचं वस्त्र फुकटवारी आहे, न्यायपणाचं वस्त्र फुकटवारी आहे, ख्रिस्ताचं तारण फुकटवारी आहे. पण त्याची काळजी मला घ्यावी लागेल की नाही? समजा मी तुम्हाला काहीतरी भेट दिली, एक पेन दिला समजा तुम्हाला, आणि दुसऱ्या दिवशी मला तो पेन इकडे रस्त्यावर मिळाला, बरोबर?
तर मी बघतो हा माझं नाव लिहिलं पेन आहे, हा इकडे रस्त्यावर कसा काय पडला? मी हा कुणाला दिलेला काल? मी प्रकाशला दिलेला. कुणाला दिलेला? प्रकाशला दिलेला. मग मी काय करेन? मला काय वाटेल? मी काय करेन नाही, मला काय वाटेल? काय वाटेल? दुःख वाटेल ना. मग प्रभूचं तारण मी तुच्छ लेखलं तर प्रभूला काय वाटेल? प्रभूच्या नाहीपणाचं वस्त्र मी वापरलं नाही, घातलं नाही तर मला काय वाटेल? आणि समजा मी असं पाहिलं की प्रकाश हा रोज पेन वापरत आहे, मी जेव्हा त्याला पाहतो त्याच्या खिशामध्ये हा पेन दिसतो, मला काय वाटेल? आनंद वाटेल ना, की मी दिलेला पेन माझा मित्र वापरत आहे. बरं वाटेल की नाही? मी त्याला पुढल्या वर्षी दुसरा देईन की नाही? हां, कुणाला दिलं जाईल? ज्याच्याकडे आहे त्याला दिलं, ज्याच्याकडे आहे नाही त्याला ते आहे ते पण काढून घेतलं जाईल. वापरा, दिलेलं वापरा, वापरल्याने वाढतं. तसंच ठेवलं तर त्या 10 नाण्यांचा 5 नाण्यांचं माहिती आहे ना, एकाने बिझनेस केला 10चे, दुसरे 10 आणून दिले, दुसरे 5 दिलेले 5 आणून दिले, दुसऱ्याला 1 दिलेली तो 1 लपवून ठेवली आणि म्हणाला तू दुष्ट आहेस. आपल्याला दिलेलं आहे, वस्त्र दिलेलं आहे, ते वापरलं तर त्याचा बिझनेस होतो, वाढतो. हालेलुया. वचन 7, तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता आणि तेव्हा त्यामध्ये चालत होता. आपलं पूर्वीचं जीवन आठवा की आपण असे होतो, परंतु देवाने आपल्यावरती दया केली आणि आपल्याला त्या पापातून, त्या शापातून, त्या आजारातून बरं करून आपल्याला त्या सैतानाच्या बंधनातून बाहेर आणलं. आपल्याला अंधाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. ठेवणार आहे नाही, ठेवलं. आपण तसे होतो, पण आज आपण नवीन उत्पत्ती आहोत. त्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये जे आहेत ते सर्व नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झाले आहे. आपल्याला नवीन केलं, नवीन वस्त्र घातली आणि म्हणाला तू माझा मुलगा आहेस, आज मी तुला जन्म दिलेला आहे. दिलं की नाही? जगातल्या कोणत्या गोष्टींना ते मिळवू शकतो? सांगा मला. बकरे देऊन मिळवू शकतो का? ते वस्त्र खरेदी करता येत नाही. त्याची किंमत फक्त मला मरावं लागेल. विकत घ्यायचं असेल तर मला मीपणाला मरावं लागेल, तर त्याचं वस्त्र मला परिधान करता येतं. बाप्तिस्मा. हालेलुया. वचन 8, परंतु आता राग, बघा काय काय काढायचं आहे. राग, संताप, दुष्टपण, निंदा, आपल्या मुखातून अमंगळ बोलणे ही अवघी तुम्ही आपणापासून दूर करा. हे आपले गुण नाहीत, कारण ख्रिस्ताचं नाही पण त्याचं गुण त्याने आपल्याला दिलेले आहेत. हे सर्व ख्रिस्ताचे गुण नाहीत, हे सर्व सैतानाचे गुण आहेत. हालेलुया. देवाने आपल्याला त्याची लेकरं बनवलेलं आहे, त्याच्या पुत्राचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. वचन 9, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृत्यांसह काढून टाकला आहे. बाप्तिस्म्याद्वारे तो जुना मनुष्य काढून टाकला. ते जुनं वस्त्र होतं, जे स्वतःच्या न्यायपणाचं होतं, ते काढून टाकलं आणि देवाच्या न्यायपणाचं जे ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे मिळतं ते तुम्ही परिधान केलेले आहात. विसरू नका. वचन 10, आणि जो नवा मनुष्य, कोणतं वस्त्र आहे? न्यायपणाचं नवा मनुष्य, त्याला अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. तो अंगी ल्याला आहा, म्हणजे जुना मनुष्य काढून टाकला, ते जुनं वस्त्र काढून टाकलं. आता आपण नागवे नाही तर ख्रिस्ताच्या रूपाचं वस्त्र, त्याच्या न्यायपणाचं वस्त्र देवाने आपल्याला दिलेलं आहे. ते अंगी घातलेलं आहे, परंतु आपल्याला माहीत नाही. माहीत नसेल तर गडबड होईल.
हालेलुया. यात हेल्लेणी म्हणजे ग्रीक किंवा यहुदी, सुनता व बेसुनता, अन्य देशीय व स्कुथी व दास व स्वतंत्र हे नाहीत, तर ख्रिस्त सर्व काही व सर्वांमध्ये आहे. ह्यामध्ये मोठा आणि छोटा कोणी नाही. देवाला त्याच्या ख्रिस्ताचे वस्त्र पांघरलेले सर्व सारखे आहेत. सर्व सारखे. कामं वेगळी आहेत, पण देवाचे पुत्र सर्व आहेत, देवाच्या कन्या सर्व आहेत, ज्यांनी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. त्यांच्यामध्ये भेद नाही. हालेलुया. बघा आता त्या वस्त्राचे रंग काय, गुण काय, ते वस्त्र पांघरल्यामुळे आपल्यामध्ये कोणते गुण येतात. तर देवाचे निवडलेले पवित्र, कोणता गुण आहे? पवित्रता. न्यायीपण हे मूळ आहे, पवित्रता हे फळ आहे. समजतं का मी काय सांगतो? आंब्याच्या झाडाला काय येतात? न्यायीपणाच्या झाडाला काय येईल? न्यायीपण, पवित्रता. न्यायीपणाचं झाड कोण? ख्रिस्त. त्याचं वस्त्र. त्याच्या झाडाला कोणती फळं येतील? पवित्रता. कोणतं? पवित्र व्हायचंय कसं? त्याला पांघरा, त्याचं वस्त्र घाला, पवित्रता रोज आपोआप येईल. हालेलुया. दुसरं, करुणेचे हृदय. काय येतं त्याला? करुणेचं हृदय. कोणता रंग आहे? करुणा, दया, दयाळूपण. जर वस्त्र पांघरलं तर माझ्यामध्ये दया आपोआप येते. कोणाला क्षमा करायची असेल तर काय करायचं? वस्त्र पांघरा. कोणावर प्रेम करायचं असेल तर काय करा? वस्त्र पांघरा. सेवा करायची असेल तर काय करा? वस्त्र पांघरलेलं आहे याची आठवण ठेवा की मला काही कमी पडत नाही. नम्रभाव, लीनता, नम्रभाव. वस्त्र पांघरलेलं आहे तो जास्ती हे गर्विष्ठ होणार नाही. प्रभू हे वस्त्र माझं नाही आहे, तू मला दिलेलं आहे याचे भान मला आहे. त्यामुळे जो अभिमान बाळगतो त्याने प्रभूमध्ये बाळगावा की हे माझं वस्त्र नाही, मी मिळवलेलं नाही पण नाही, हे तुझं न्याय पण तू मला फुकटवारी दिलेलं आहे. तुझ्या कृपेनं मला तू फुकटवारी न्याय ठरवलेला आहेस. हालेलुया. त्यामुळे आपण कोणीही गर्व करू नये. नम्र भाव. प्रभू मी जो आहे ते तुझ्या कृपेमुळे आहे. दुसरं, सहनशीलता. काय आहे? सहनशील. सगळी आत्म्याची फळं आहेत की नाही? त्यालाच न्यायपणाची फळं पण म्हटलेलं आहे. आत्म्याची फळं म्हणजे काय? जेव्हा मी ख्रिस्ताला पांघरतो तेव्हा मी आत्म्याला पांघरतो, त्याचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो, ह्याची जाणीव मला असते की प्रभू तू माझ्यामध्ये राहतोस. आणि ही फळं आपोआप येतात. कष्ट करावे लागत नाहीत. आंब्याला आंबे देण्यासाठी कष्ट किती करावे लागतात हो? जोर करतो का? आंबा ये, आला आंबा. फणसा ये, फणस आला. नारळ जोर करतो का नारळ येण्यासाठी? कसं येतं नारळ? ते मुळाला जडून राहतं. बस, नारळाचं झाड मुळाला जडून राहतं, त्याच्यातलं पाणी शोषून घेतं, आपोआप ती फळं लागतात. आंब्याचं झाड मुळाला जडून राहतं, फणसाचं झाड मुळाला जडून राहतं की नाही? तुटलं तर फळं येणार नाही. तुम्ही फांद्या आहात, मी वेल आहे. प्रभू म्हणतो मी न्यायीपणाचं झाड आहे, मूळ आहे, माझ्यामध्ये राहा, मला पांघरा, ही फळं तुम्हाला लागतील. तुम्हाला जोरं करावी लागणार नाहीत, आपोआप येतील. फक्त मी तुम्हाला पांघरलेलं आहे, तुम्ही मला पांघरलेलं आहे ह्याची आठवण ठेवा. मला धारण केलं आहे, ह्या धारणेने चाला. हालेलुया. बघा, एकमेकांचे वचन 13, एकमेकांचे
सहन करा. येतील का ही फळं? हो, येतील का? झोप लागले की भूक लागले मला माहिती नाही. एवढं सिरियस नाही आहे, माहिती नाही तुम्हाला समजेल की नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे एवढं ध्यानात ठेवायचं आहे. आपण ते विसरतो तेव्हा प्रॉब्लेममध्ये येतो. हालेलुया. आणि कोणाविरुद्ध वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा. कशी येईल क्षमा? सहशी येते का क्षमा? काय करायचंय? ख्रिस्ताला पांघरायचंय. बघा, मग क्षमा आपोआप येईल. कोणी अपमान केला, काय करा? ध्यानात धरा, मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. तू माझा अपमान नाही केलास, तू ख्रिस्ताचा अपमान केलास. कोण सूड घेत असेल त्याला घेऊ दे. प्रभू तू माझा आहेस, त्याला सूड, तो तुझा सूड घेत आहे. कोण तुला शाप देत असेल तर तुला शाप देत आहे, कारण मी तुझ्यामध्ये लपलेलो आहे. प्रेम करायचं असेल, सेवा करायची असेल, सगळ्या गोष्टीला एकच उत्तर आहे, ख्रिस्ताला पांघरा. मग सर्व गोष्टी आपोआप होतील. सर्व प्रार्थनेची उत्तरं आपोआप मिळतील. योग्य वेळी तो सर्व गोष्टी चांगल्या करेल. हालेलुया. ख्रिस्ताने जशी तुमची क्षमा केली तशी तुम्हीही करा. का करायची आपण क्षमा एकमेकांना? कारण ख्रिस्तानं मला एवढी क्षमा केली आहे आणि त्याचं जीवन, त्याचं न्यायपण मला फुकटवारी दिलेलं आहे, जेणेकरून मी ते घ्यावं आणि क्षमा करणारं व्हावं. मी नुसतं घेणारं व्हावं का? देणारं पण व्हावं की नाही? घेणं आशीर्वादित की देणं आशीर्वादित? मग घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. मग द्या ना, करा ना क्षमा, तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. आणि ह्या सर्वावर काय करा? प्रीती अंगी ल्या. कोणता कलर आहे? कोणता रंग आहे? प्रीती आहे की नाही? आत्म्याची फळच आहेत की नाही? सगळे रंग, रंगारंगाचा जगा दिला की नाही आपल्याला बापानं? न्यायपणाचा जगा, त्याला ही सगळी फळं लागलेली असतात. प्रीती अंगी ल्या. कारण प्रीती पूर्णतेचे बंधन आहे. जसा बाप तुमचा पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. कसे? प्रीती अंगी ल्या. एकमेकांना क्षमा करा, नम्र राहा, सहनशील राहा, आनंदानं भरलेले राहा, शांती असू द्या. ह्या सर्व गोष्टी जेव्हा मी ख्रिस्ताला पांघरतो तेव्हा माझ्यात आपोआप दिसून येतात. मला कष्ट करावे लागत नाही. हालेलुया. आणि बघा, देवाची शांती आत्म्याचं फळ आहे की नाही? देवाची शांती जिच्याकरता तुम्ही एका शरीरात बोलावलेले आहात ते तुमच्या हृदयांमध्ये अधिकार करो. देवाची शांती आपल्या कुठे अधिकार करील? जर मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे तर मला माझ्या शांतीला कमी पडेल का? नाही. देवाचं नाव काय आहे? यहोवा सितकेनू. म्हणजे काय माहिती आहे ना की नाही? यहोवा सितकेनू माहिती आहे का? सांगितलं ना गेल्या वेळेला, यिर्मया 23:6. यहोवा सितकेनू म्हणजे देव माझं न्यायपण. यहोवा शालोम माहिती आहे का? काय? यहोवा माझी शांती. यहोवा सितकेनू, यहोवा माझं न्यायपण. यहोवा माझं न्यायपण, त्याचं न्यायपण मला त्यानं दिलेलं आहे. मग देवाची शांती म्हणजे देवाची शांती देवानं मला दिलेली आहे. ती माझ्यापासून कोणी काढून घेऊ जाणार नाही. देवाची शांती जिच्याकरता तुम्ही एक शरीरात बोलावलेही आहात ती तुमच्या हृदयांमध्ये अधिकार करो आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा. जर देवाची वस्त्र मी पांघरलेली आहेत तर मी उपकार मानणारा असेन. कोणी किती माझ्यावरती उपकार केलेले आहेत, छोटे मोठे, ते सर्व मी विसरणार नाही. कृतज्ञ असेन, कृतघ्न नसेन. कृतघ्न म्हणजे उपकार विसरणारा. कृतज्ञ म्हणजे, ज्ञ म्हणजे जाणणारा, कृत
उपकार जाणणारा. हालेलुया. मग काय देवाची फळं आहेत की नाही? आत्म्याची फळं आहेत. हालेलुया. हे वस्त्र सांभाळायचं आहे. नुसतंच इकडे आल्यावरती घालायचं आणि बाहेर गेल्यावरती टाकून द्यायचं तसं नाही आहे. ख्रिस्ती जीवनाचं गुज हेच आहे की देवानं मला न्यायी ठरवलेलं आहे म्हणून मी न्यायी पण करतो. मी न्यायी होतो म्हणून मी न्यायी झालो असं नाही. मी न्यायीपणाची कामं केली म्हणून मला देवानं बोलवलं असं नाही. तर विश्वासाने मी न्यायी ठरवलेलं गेलो आहे. आणि पुढे लिहिले न्यायी विश्वासानं जगेल. हालेलुया. इफिस्करस पत्र इथे पण बघा काय लिहिलेलं आहे. ही वस्त्र पांघरायला सांगितलेलं आहे. इफिस्करस पत्र 4 अध्याय 22 पासून आपण वाचू. पान नंबर 1416 इफिस्करस पत्र 4 अध्याय 21 पासून आपण वाचू. 21 पासून वचन. तुम्ही तर त्याचे सांगणे ऐकले आहे आणि येशूच्या ठायी जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. ते असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी लावा. तुम्ही तर त्याचे सांगणे ऐकले आहे आणि येशूच्या ठायी जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहा. तुम्ही येशूला जाणता. इतकी वर्ष आपण वचनं ऐकतोय. नवीन नवीन प्रभू आपल्याला प्रकटीकरण देतोय. दर रविवारी पाळकांद्वारे आपण ऐकतो की नाही? तुम्ही त्याच्याकडून शिकवलेले आहात. ते असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. ते जुनं वस्त्र काढून टाकावं, दूर लोटावं. मेकॅनिकच्या कपड्याचा कोणी सूट शिवतं का हो लग्नाला? हां, माहिती आहे ना मेकॅनिकचा कपडा? स्कूटर साफ करतात तो. किंवा तुम्ही पोतेरं वापरता, काय म्हणतात, पोतेरच ना. स्वयंपाक करताना काय वापरतो? जुना कपडा, पोतेरं. त्याला काय लागलेलं असतं सगळं, चुलीवरचं काळी लागलेली असते ना. त्याचं कोणी सूट शिवतो का हो? साडी शिवते का लग्नाला? नाही. तर जुना मनुष्य हा असा माखलेला आहे, त्याला काढून टाका, त्याला घालू नका सांगतो प्रभू. सोडा. आणि वचन 23, तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीने नवे व्हा. तुम्ही जाणा की तुम्ही कोण आहात. मनाच्या वृत्तीने नवे व्हा म्हणजे तुम्ही जाणा तुम्ही कोण आहात. तुम्ही साधेसुधे नाही. देवानं तुम्हाला त्याची लेकरं बनण्याचा अधिकार दिला ना. मग तुम्ही कोण? पापी की नाही? बघा, पुन्हा तुम्ही सांगणार नाही आम्ही नाही आहोत असं. पापी कोण म्हणतो आपल्याला? देव की सैतान? हां, देव कुठे म्हणतो आपल्याला पापी? तो म्हणतो तू माझा मुलगा आहेस, आज मी तुला जन्म दिलेला आहे, तू नाही आहेस, तू माझा ख्रिस्ताला पांघरलेला आहेस. सैतान काय म्हणतो? तू हे केलं, तू ते केलं, रात्रंदिवस दोषारोप दोषारोप, तू हे केलं, तू ते केलं, तू ते केलं, तू ते केलं. मग आपण ते सांग, मी असाच आहे, मी असाच आहे, मी असाच आहे. मग ते वस्त्र कोणतं घालतं, जुनं की नवीन? जुनं. दोषारोपाचं वस्त्र कोणतं आहे? जुनं आहे. नवीन वस्त्र काय आहे? प्रभू, तू मला न्यायी ठरवलेला आहेस, तू मला पुत्र बनण्याचा अधिकार दिलेला आहेस, तू मला अभिषेक केला आहेस, माझा पेला भरून वाहत आहे, तू मला सर्व पापांची क्षमा केलेली आहेस, तू मला तुझ्या पुत्राचा अभिषेक दिलेला आहेस, तुझी वचनं तू मला दिलेली आहेस, तुझ्या स्वभावाचं भागीदार होण्याचा अधिकार तू मला दिलेला आहेस, तू मला तुझ्या पुत्राद्वारे न्याय पण दिलेला आहेस, तू मला पवित्र केलेला आहेस, तू मला सर्व आत्मिक आशीर्वादांमध्ये आशीर्वादित केलेला आहेस,
तू माझे सर्व रोग बरे केलेले आहेस, तू मला सर्व माझ्या गरजा तू पूर्ण केलेल्या आहेस, तू मला सर्वकालिक जीवन दिलेलं आहेस. ही सगळी घोषणा आहेत. मन नवीन करा, नवीन विचार प्रभूच्या वचनाद्वारे. प्रभू काय म्हणतो ते ऐका, सैतान काय म्हणतो ते नका ऐकू. सैतान दोषारोप करणारच, आणि जर आपण दोषारोप ऐकत गेलो आणि स्वतःला पापी समजलं तर आपण पापच करू. पापी काय करतो? हो, पापी काय करतो? दारुडा काय करतो? त्याला लोक काय म्हणतात? दारुड्याच ना. मग त्याला तो दारू पितो का? का पितो? त्याला लोक दारुडा म्हणतात, तो दारू पितो. तो जसा स्वतःला समजतो तसा वागतो की नाही? जर मी स्वतःला नाही आणि पवित्र येशूमध्ये पवित्र समजलो की प्रभू तू मला पवित्र केलेलं आहेस, तू मला नाही ठरवलेलं आहेस, तसंच मी वागेन की नाही? म्हणजे माझं मन नवीन होतं, तसा मी वागत जातो. भलेही माझ्यामध्ये दोष असतील, परंतु प्रभू मला दाखवतो, हे काढ, हे काढ, हे काढ, हे काढ, हे काढ, हे बरोबर नाही, आणि मी त्याला रिस्पॉन्ड देतो. मी तसं करत राहतो. तेव्हा मी पवित्रतेतून पवित्रतेत, गौरवातून गौरवात पवित्र आत्म्याद्वारे पालटत जातो. रोज मी त्याला नवीन धारण करतो. हालेलुया. नाहीतर आपल्यात बदल होणारच नाही. मी स्वतःला पापी समजलो तर माझ्यात काय बदल होईल उद्याला सांगा? होईल का? नाही. त्यासाठी लिहिलं आहे, ख्रिस्त येशू धारण करा आणि आपल्या देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. काय लिहिलंय? रोम 13:14 आहे. काय? ख्रिस्त येशूला काय करा? वाचा रोमन 13:14. इथे हात ठेवा. रोमन 13:14 बघा. रोमकरास पत्र 13वा अध्याय 14वं वचन. पान नंबर 1371. रोमकरास पत्र 13वा अध्याय 14वं वचन. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. काय लिहिलंय? काय करायला सांगितलंय? आज्ञा आहे की सूचना आहे? वाटलं तर करा, नाही तर करू नका. काही नाही होणार. काय लिहिलंय इकडे? 14 वचन काय लिहिलंय? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त घाला. धारण करा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला घाला. त्याच्या न्यायीपणाची वस्त्र घाला आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. म्हणजे काय? देहाच्या वासना म्हणजे वाईट करण्यासाठी तरतूद म्हणजे काय? योजना, प्लॅनिंग. पाप करण्यासाठी काय करावं लागते? प्लॅनिंग. दारू पिण्यासाठी प्लॅनिंग करावी लागते की नाही? व्यभिचार करण्यासाठी असाच होतो का? पाप करण्यासाठी प्लॅनिंग करावी लागते. काय लिहिलंय? ती प्लॅनिंग करू नये म्हणून काय करा? ख्रिस्त येशू धारण करा. तुम्ही ती प्लॅनिंग करणार नाही. तो तुम्हाला सांगेल नाही, चुप, असं नाही, असं. बरोबर की नाही? पाप करू नये म्हणून काय करायचं मग? ख्रिस्त येशू धारण करा. हालेलुया. आहे का उत्तर? चावी आहे का? आनंद जीवनाची, विजयी जीवनाची चावी आहे. ख्रिस्त येशू धारण करा म्हणजे आपण उघडे सापडणार नाही. आणि त्या दिवशी आम्ही उघडे सापडणार नाही तर आम्ही घेतले जाऊ. जर उघडे सापडलो तर ठेवले जाऊ. दोघी जणी दळीत होत्या. किती? एक घेतली गेली, एक ठेवली गेली. का? काम सारख्याच करत होत्या, पण एकीनं ते वस्त्र घातलेलं, एकीनं घातलं नाही. काम सारखंच करत होत्या. किती टक्के घेतले गेले? दोघी होत्या. किती टक्के घेतले गेले? 50. 10 कुमारी होत्या. किती होत्या? 10. किती घेतल्या गेल्या? किती ठेवल्या गेल्या? किती टक्के? 50. याचा अर्थ काय? ज्यानं ते वस्त्र घातलेलं आहे तो घेतला जाईल.
ज्यानं वस्त्र घातलं नाही तो ठेवला जाईल. दोघे झोपलेले होते, एक घेतला गेला, एक ठेवला गेला. महत्त्वाचं आहे की नाही? आपण किती काळजी घेतो. जुन्या कपड्याला डाग लागला तर आपण काय करतो? घरच्या कपड्याला, शेतात जाण्याच्या कपड्याला डाग लागलेला असेल आपण काय करतो? तुच्छ लेखतो. त्याला काय डाग लागू न लागू काय फरक नाही पडत, त्याची किंमत किती आहे? 0 आहे. पण आपण लग्नाला पांढरे शुभ्र कपडे घालून गेलो नाही का, कुठे लग्नाला जायचं असेल, एकदम 1 लाखाचा शर्ट, 1 लाखाचा सूट घालून गेलो, पांढरा असेल, त्याच्यावरती जेवणाचा डाग लागला तर काय होईल? काय वाटेल? जीव घालमेल होईल ना. अरे डाग जाईल की नाही रे, डाग जाईल की नाही रे. घरी येऊन धुतो, साबण लावतो, लिंबू लावतो, काय काय सोडाखार लावतो, जात नाही डाग. मग कुठे देतो? लॉन्ड्रीमध्ये ब्लिचिंगसाठी देतो. ह्याचा अर्थ जे वस्त्र आपण घातलेलं आहे त्याची किंमत आपण ते किती जपतो ह्याच्यावर आहे. किंवा त्या वस्त्राची किंमत आपण करतो त्यावरून आपण ते जपतो असं ठरतं. वस्त्र आपण कसं जपतो त्याची किंमत आपल्याला ठाऊक असेल तर ते आपण आणखी जपू की नाही? तेच आहे. ख्रिस्ताचं वस्त्र आपण कसं जपू? जर त्याची किंमत मला माहीत असेल तर, की ख्रिस्तानं माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती माझ्यासाठी ते एकदम तुच्छ मरण घेतलं, त्याला तुच्छ मरण स्वीकारावं लागलं, एकदम नीच मरण जे माझं होतं ते त्याने घेतलं. ही आठवण ठेवली तर मी उघडा सापडणार नाही. बरोबर का? बघा, इफिसकराच्या पत्रात पुन्हा येऊ आपण. इफिस 4 वचन 24. आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी लावा. जो नवा मनुष्य, जुना मनुष्य कसा होता? घाणेरडा, पाप करायला लावणारा. हालेलुया. नवा मनुष्य कसा आहे? देवानुसार, म्हणजे देवाप्रमाणे किंवा देवापासून. कुणापासून? देवापासून. न्यायीपण. न्यायीपण म्हणजे काय? मी गेल्या वेळेला काय सांगितलं? विसरलात? आभारी. न्यायीपण म्हणजे काय? की देवासमोर कोणताही डाग विरहित, कोणत्याही कमतरते विरहित, सुरकुती विरहित, कमीपणाच्या भावने विरहित उभा राहणं. निष्कलंक असं देवासमोर उभं राहणं म्हणजे न्यायीपण. काय? देवासमोर निष्कलंक आणि पवित्र असं उभं राहणं म्हणजे न्यायीपण. आपण राहू शकू? कसं? ख्रिस्ताला पांघरून. कारण खरं न्यायीपण, खरी पवित्रता, खरी निष्कलंकता तोच आहे. त्याला पांघरा म्हणजे तुम्ही देवासमोर उभे राहाल, त्याच्याशिवाय नाही. आणि त्याच्याशिवाय मला कोणतीही आज्ञा पाळता येत नाही. येईल तो सांगतो माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही, मला घाला, तुम्ही आज्ञा आपोआप पाळाल. खून करू नको, हे एक शास्त्रीय पुरुषांचं न्यायपण होतं की नाही? परंतु प्रभू काय सांगतो? त्यांच्या न्यायपणापेक्षा तुमचे न्यायपण अधिक झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाणार नाही. तो म्हणतो तुम्ही मध्ये रागवू नका. शास्त्रीय पुरुषांचं न्यायपण काय होतं? खून करू नको. आणि देवाचं न्यायपण रागवू नकोस. आणि ते करण्यासाठी शक्ती येशू आपल्याला देतो. हालेलुया. देवाचं न्यायपण, जो देवाच्या न्यायपण पांघरलेला असतो तो सर्व आज्ञा आपोआप पाळतो. त्याला फळं आपोआप लागतात, त्याला कष्ट करावे लागत नाही, कारण त्याचं लक्ष प्रभूकडे लागलेलं असतं. तो विसरत नाही.
सोपं आहे की नाही? सोपं आहे, पण रोज मरावं लागेल. मेल्याशिवाय जीवन नाही. ऐकायला सोपं वाटतं, वाचायला सोपं वाटतं, पण रोज आपली परीक्षा होईल. तुला समजलेलं आहे का? तुला मी काल शिकवलं ते समजलं का? सरप्राईज टेस्ट येते. प्रभू रोज पारखतो. हे घे, आलं पुढे. मग काय करशील? कोणाला पांघरलेलं आहे? जुन्या माणसाला की नवीन माणसाला? हालेलुया. बघा काय लिहिलंय, जो नवा मनुष्य देवानुसार म्हणजे देवापासून न्यायीपण आणि खरी पवित्रता, खरं न्यायीपण आणि खरी पवित्रता म्हणजे खोटं न्यायीपण पण आहे, दिखावा आहे की नाही? शास्त्री पुरुषांमध्ये काय होतं? काय होतं? दिखावा होता. येशू कोणावरती रागवत होता? पाप्यावरती की शास्त्री पुरुषांवरती? येशूला कोणी मारलं? पाप्यांनी मारलं की शास्त्री पुरुषांनी मारलं? हालेलुया. येशू पाप्यावरती रागवत नव्हता. तो म्हणता, तुला क्षमा केली आहे, यापुढे पाप करू नकोस. तुला क्षमा केली आहे, यापुढे पाप करू नकोस, नाही तर तुझ्या अधिक वाईट होईल. पण शास्त्री पुरुषांना, ओ सापाच्या पिल्लानो, ओ डोंग्यानो, तुमची किती दुर्दशा होणार. हालेलुया. म्हणजे खोटं नाही पण त्यांच्याकडे होतं. ते दिखावा करत होते, परंतु मध्ये कबरी होत्या. मध्ये कसे होते? कबरी. हालेलुया. प्रभूला काय हवंय? मध्ये न्यायीपण, मध्ये पवित्रता, विचारांमध्ये पवित्रता, बघण्यामध्ये पवित्रता, बोलण्यामध्ये पवित्रता, कारण तुम्ही त्याला धारण केलेलं आहे. आमेन. जे कपडे आपण घालतो तसे आपण वागतो. हालेलुया. यास्तव खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे, तो तुम्ही अंगी लावा. देवानं दिलेला आहे, घ्या, पांघरा, रोज पांघरा, उघडे असू नये म्हणून. यास्तव लबाडी करून तुम्ही प्रत्येक जण आपल्या लबाडी दूर करून तुम्ही प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला. नवीन माणसाचे गुण काय? खरं बोलणं. त्याला पांघरलेलं असेल तर मी खरं बोलेन. हालेलुया. आपोआप येईल, खोटं बोलवतच नाही. दुसरं, कारण तुम्ही एकमेकांचे अवयव आहात. रागे भरा परंतु पाप करू नका. रागे कशासाठी भरा? चांगल्यासाठी. परंतु रागामध्ये असा शब्द बोलू नका ज्यामुळे पाप होईल. आणि तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये, त्याला पांघरा. एवढा पण क्रोध येऊ देऊ नका की तुम्ही प्रभूचं वस्त्र बाजूला करून ठेवाल. त्याला पांघरा. हालेलुया. सूर्य मावळण्याच्या आधी क्षमा करा. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. जर ते वस्त्र आपण पांघरलेलं नसेल तर आपण सैतानाला ठिकाण देतो. बैल मुझे मार. सुरक्षित कुठे असतो आपण? कुठे असतो? वस्त्र पांघरल्यावर. पोलिसाला आपण हात लावू शकतो का? नाही ना. का? तो माणूस नाही. तोच पोलीस जेव्हा सुट्टीवर असतो, साधे कपडे घालून असतो, तेव्हा ठोक मारू शकतो की नाही? मारू नका, नाही तर सांगेल ठोक मारा सांगितलंय. ह्याचा अर्थ जेव्हा आपण वर्दी घातलेली असते तेव्हा लोक त्या वर्दीला घाबरतात. ती कोणी घातली आहे त्याला नाही घाबरत. समजतं का मी काय सांगतो? माणूस तोच आहे, परंतु त्याचं महत्त्व त्या कपड्यावरून समजतं. न्यायाधीश त्याचे कपडे घालून जेव्हा न्यायालयात येतो तेव्हा त्याचा अधिकार असतो. तोच न्यायाधीश त्याचे कपडे काढून रस्त्यावर जातो तेव्हा तो साधा माणूस असतो. त्याचा अधिकार जेव्हा कपडे घालतो तेव्हाच असतो. तुमचा अधिकार कधी असतो?
येशून आपल्याला अधिकार दिलाय ना सैतानावर. कधी? त्याला पांघरल्यावर. हालेलुया. पेत्राला अधिकार कधी होता? तो म्हणाला उठ आणि चालू लाग. कधी? त्याने ख्रिस्ताला पांघरलेलं. हालेलुया. अभिषेक पाहिजे त्याला पांघरा, अधिकार पाहिजे त्याला पांघरा, फळांनी भरलेलं व्हायचंय त्याला पांघरा, शत्रूवर प्रेम करायचंय त्याला पांघरा, अपमान सहन करायचाय त्याला पांघरा, मोहावरती विजय मिळवायचा आहे त्याला पांघरा, आशीर्वादित व्हायचंय त्याला पांघरा. सर्व रोगांचं एकच उत्तर, प्रभूला पांघरा. सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, ख्रिस्ताला पांघरा. नवीन मनुष्य जो ख्रिस्त देवाच्या प्रतिरूपात नवीन केला गेलेला आहे तो अंगील्या, ख्रिस्ताला अंगील्या. जमेल का? नाही ना? सांगा जमेल. रोज मग प्रार्थना कशासाठी करायची? आपण काय प्रार्थना करतो रोज? मला हे दे, मला ते दे, मला आशीर्वादित कर, मला ते कर. पण पहिली प्रार्थना करा, प्रभू मी तुला पांघरावं, तुला धारण करावं, ह्या धारणेनं चालावं म्हणून मला सहाय्य कर. मला तुला विसरू देऊ नकोस, मला विसरू देऊ नकोस. मी तुला पांघरलेलं आहे हे विसरू देऊ नकोस. मी तुझ्याशी करार केलेला आहे हे विसरू देऊ नकोस. हालेलुया. आमेन. हालेलुया. वचन 28, ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये. तर काय करा? ख्रिस्ताला पांघरा. त्याऐवजी आपल्या हाताने चांगले करीत असता श्रम करावे, यासाठी की ज्याला गरज आहे त्याला देण्याकरता आपल्या जवळ असावे. ख्रिस्ताला पांघरल्यास वरती आपण श्रम करू की आळशी होऊ? श्रम करायचेत? ख्रिस्ताला पांघरा. मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व गोष्टी करण्यास समर्थ आहे. तो नाही देणार शक्ती, त्याला पांघरल्यावर त्याची शक्ती माझी शक्ती होते. हालेलुया. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये. त्याला पांघरल्यावर काय होईल? शिवी मारेल मी? नाही. उत्तर आहे की नाही सर्व गोष्टींचं? एकच. काय? त्याने दिलेले कपडे घाला. हालेलुया. नाही तो म्हणेल, हे गड्या तू मध्ये कसा आलास? हे गड्या तू मध्ये कसा आलास? कारण वस्त्र तर दिलेली होतीच दाराजवळ, सर्वांनी ते लग्नाची वस्त्र घातलेली, परंतु एक माणूस कुठून तरी खिडकीतून उडी मारून आला. त्याला ती वस्त्र नको होती, देवाच्या नाहीपणाची. तो उडी मारून आला, त्याला स्वतःचं नाही पण माझी वस्त्र मस्त आहेत त्यापेक्षा माझी वस्त्र मस्त आहेत. राजा बघायला आला, म्हणाला, हे गड्या तू मध्ये कसा आलास? ह्याला बाहेर टाका. हालेलुया. बघा, तर काय करा? गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, असे की तेणे करून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. ऐकणाऱ्यांना काय प्राप्त व्हावं? ताकद प्राप्त व्हावी. आपण शब्दानं एकमेकांना खाली पाडू शकतो किंवा शब्दानं एकमेकांना वरती घेऊ शकतो. शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नाही? तुम्ही तुमच्या मुलाला सांगा, तू गबाळ आहे, तू गाढव आहे, तू डुक्कर आहे. रोज बोला त्याला. काय बोला? तू डुक्कर आहे, तुझ्याने काहीच होणार नाही, तू बिनकामाचा, तू असा, तू तसा, तू तसा, तू तसा. रोज बोला. काय होईल त्या मुलाचं? काय होईल? हां? आणि त्याला म्हटलं, तू चांगला आहे, तू करू शकतोस, तू आज नापास झाला, तू कर, प्रयत्न कर, तू होईल, तुझ्याने होईल, तुझ्यामुळे तेवढी ताकद आहे, मी तुला सपोर्ट करीन, कर, हे कर, असं कर, तू करू शकतोस. तर त्या मुलाचं काय होईल? एक वर जाईल, एक खाली जाईल. आपल्या बोलण्याद्वारे दुसऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी, की मुला तू करू शकतोस, तू देवाचं काम करू शकतोस, तू असं करू शकतोस, तुझ्यामध्ये ती टॅलेंट आहे, तू गाणं गाऊ शकतेस, तू सेवा करू शकतेस,
तू सुवार्ता सांगू शकतेस, तू चल, तू असं कर, तू तसं कर. नाही, आपण एकमेकांना काय करायचंय? उत्तेजन द्यायचंय. शेवटल्या दिवसामध्ये काय म्हटलंय? तुमचं एकत्र मिळणं सोडू नका, एकमेकांना उत्तेजन द्या, एकमेकांना पुढे करा. हे आहे नवीन माणूस. कोण करू शकतं हे? ख्रिस्ताचं न्याय पण पांघरलेला आहे तो. दोष दाखवा पण पुन्हा उभारी द्या. आमेन. तर चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी, आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. जर आपण त्याचं वस्त्र तुच्छ लेखलं, काय लेखलं? कमी किमतीचं लेखलं, तर काय होईल? कुणाला खेद होईल? देवाच्या आत्म्याला. हालेलुया. आपण आत्मा विझवू. आपल्या पालकांनी वचन घेतलेलं आत्म्याला विझवू नका. हे पण गोष्टी आहेत आत्म्याला पेटवण्याच्या. प्रभूला पांघरायचं, त्याची आग आपल्यामध्ये पेटते. हालेलुया. आणि खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. त्या दिवसासाठी आपल्याला वरती घेतलं जावं म्हणून त्याने त्याच्या शिक्का, त्याचं वस्त्र आपल्याला दिलेलं आहे. सर्व कडूपण व संताप व राग व बडबडणे व निंदा ही सर्व दुष्टपणासहित तुमच्यापासून दूर केली जावी. हे जुन्या माणसाची लक्षणं आहेत. काय काय? कडूपण, कटुता असणं, संताप, राग, बडबडणे, निंदा ही सर्व दुष्टपणासहित तुमच्यापासून दूर केली जावी. आपल्या तोंडावर आपलं कंट्रोल हवा, ताबा हवा की मी काय बोलतो. कसा येईल ताबा? एकच उत्तर, त्याला पांघरा. बाकी काही नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या ताकदीनं काहीच नाही करता येत. त्याला पांघरलेलं असलं तर आपलं तोंडही बरोबर बोलतं. बोलेल की नाही? हालेलुया. तोंडावर ताबा पाहिजे, त्याला पांघरा. तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा. जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांची क्षमा करा. कशी करू शकू? त्याला पांघरा. त्याला पांघरल्यावरती तो म्हणतो, मी तुला किती क्षमा केली, किती केली आठव. मग तू त्याला एवढूशी नाही का करू शकत? मी तुला एवढी केली की नाही, तू किती करायला पाहिजे? एवढी. मग तू करू नाही का शकत? चल मी तुला ताकद देतो, कर, जा त्याच्याजवळ, मला घे आणि जा, मला पांघर आणि जा, मग तू क्षमा करू शकशील. माझ्याशिवाय तुला क्षमा करता येत नाही. माझ्याशिवाय तुला मोहावरती विजय मिळवता येत नाही. माझ्यावरती शिवाय तुला तोंडावरती ताबा मिळवता येत नाही. माझ्याशिवाय तुला काहीच करवत नाही. मग तुम्ही कशाला काहीच कशाला काय करायला झटता एवढे? त्याच्यामध्येच राहायचं ना, त्याला घेऊन चालायचं. ह्यासाठीच तुम्ही बोलवलेले की आपण त्याच्या सद्गुणांचे, त्याच्या पवित्र स्वभावाचे भागीदार व्हावे, त्याला पांघरावं. जितकं आपण त्याला पांघरू तितके आपण त्याच्यामध्ये नवीन होत जातो रोज आणि रोज. तेवढे ताकदवान, तेवढा अभिषेक वाढतो, तेवढा अधिकार वाढतो, तेवढं ज्ञान आणि कृपा आपल्यामध्ये वाढून येते. का आपण तसेच राहायचं आहे? आज आहे आम्ही आनंदी आहोत. किती आहेत संतुष्ट? आज मी आहे तसा बरा आहे की वाटतं मी वाढलं पाहिजे? का नाही? वाढायचं की नाही? कसं? रोज त्याची आठवण करायची की प्रभू मी तुला पांघरलेला आहे, मला याची विसर पडू देऊ नकोस. झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, चालताना, बोलताना, बघताना प्रभू मी तुला पांघरलेला आहे. मग कोणताही प्रसंग पुढे येवो, तुम्ही तयार आहात. हालेलुया. जागे राहा. यासाठी काय लिहिलं आहे? जागे राहा. जागे राहा म्हणजे तयार राहा, त्याला घेऊन तयार राहा. म्हणजे आपण उघडे सापडणार नाही. करूया प्रार्थना. सांगू प्रभू, आमच्या न्यायपणामुळे नाही तर तुझं न्यायपण
तुझ्या ख्रिस्ताचं न्यायपण, जी खरी पवित्रता, ती आम्हाला तू विश्वासाच्या द्वारे दिलीस, ती आम्ही तुच्छ लेखू नये. तर रोज आम्ही तुला पांघरावं, जेणेकरून तुझी फळं आमच्यामध्ये लागलेली असतील. जे जे प्रसंग येतील त्याला आम्ही सामोरे जाण्यास सदैव तयार असू. आणि जर तू आलास तर तुझ्यापुढे आम्ही उघडे सापडणार नाही, तर आम्ही तुझं न्यायपण लिहिलेले असू. आमच्यामधला कोणताही माघारे राहणार नाही, तर सर्वजण तुला भेटण्यास एक मंडळी, एक देह, एक शरीर म्हणून आम्ही वरती घेतले जाऊ. आणि प्रभू, ह्या आशेनं तू आम्हाला ठेवलेलं आहेस, ही आशा तू आम्हाला दिलेली आहेस. आमचं तू जीवन बदलत आहेस, आम्हाला नवीन उभारी देत आहेस. आम्हाला गरुडाप्रमाणे नवीन शक्ती, शक्तीवर शक्ती, कृपेवर कृपा, विश्वासावर विश्वास, आम्हाला गौरवातून गौरवात तू पालटत आहेस. म्हणून धन्यवाद प्रभू. येशूच्या नावात आम्ही तुझा आभार मानतो. आमेन.